जय गुरुदेव। परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या वाणीमधून महामुनी अष्टावक्र आणि जनक राजा यांच्यामधला संवाद आपण पाहत आहोत। आजच्या भागामध्ये अष्टावक्र हेच सांगतायत की ईश्वर सगळीकडे आहे हा निश्चय जेव्हा आपल्या मनामध्ये होतो तेव्हा समजतं की आपण काही दृश्य नाही आहोत, आपण मूळ जो द्रष्टा आहे तोच आपण आहे हा बोध आपल्याला व्हायला लागतो। संपूर्ण सृष्टीमध्ये सर्वकडे ईश्वर व्याप्त आहे हे अष्टावक्र इथे सांगतात। तसं एखाद्या भांड्याच्या आतमध्ये सगळं मोकळी जागा आहे, आकाश तत्व आहे, भांड्याच्या बाहेर सुद्धा सगळं आकाश तत्व आहे। या संपूर्ण आकाशामध्ये ही सृष्टी आहे, आपण स्वतः सुद्धा आहोत हे इथं अष्टावक्र सांगतात। आणि हे सगळं आपल्याला कधी समजल की सगळं विश्व माझं आहे, ही सगळी लोक माझी आहेत, माझाच एक विस्तार आहे हे जग। म्हणजे ह्या बाबी समजण्यासाठी काय बरं पाहिजे आपल्याकडं? अष्टावक्र सांगतायत की एक आपलेपणाचा भाव असणं खूप जरुरी आहे। जेव्हा आपल्या आतमध्ये आपलेपणाचा भाव असतो तेव्हाच ना आपल्याला सगळी सृष्टी ही आपली वाटायला लागते, हे सगळं जग आपलं वाटायला लागतं। ही सगळी लोक चित्र विचित्र वागत असलेली लोक सुद्धा आपली वाटतात। जेव्हा ना आपल्यामध्ये पूर्ण आपलेपणाचा भाव असतो त्याच वेळेस हे सृष्टी, ही लोक, ही त्रास देणारी लोक सुद्धा आपली वाटायला लागतात आणि त्यांचं दुःख हे आपलं दुःख हे समजण्यासाठी आपलेपणाचा भाव खूप जरुरी आहे। एकदा लोखंड आणि सोनं हे दोघं भेटतात आणि दोघं चर्चा करत असतात। लोखंड विचारत असतो की काय चाललंय सोने दादा, तुमचा सध्या खूप भाव वाढलेला आहे, सगळे लोक तुम्हाला चाहतात। सोनं पण विचारतो लोखंड दादा तुमचं कसं काय चालू आहे, खूप वस्तू तुमच्यापासूनच तयार झालेल्या आहेत, तुमचं पण महत्व काही कमी नाहीये। अशी दोघं चर्चा करताना सोनं लोखंडाला म्हणतो की लोखंड दादा मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे खूप दिवसाचा। लोखंड दादा म्हणतो की विचारा विचारा, आज आपण निवांत बसलेले आहेत, तुम्ही जरूर विचारू शकता मला। तर सोनं लोखंड दादाला प्रश्न विचारतो, अहो म्हणे लोखंड दादा मला सुद्धा कारागीर ठोकून दागिने बनवत असतो, पण माझा जास्त आवाज नाही करत मी, पण जेव्हा लोखंडाला काही बनवून त्याची वस्तू बनवतात तर तेव्हा तुम्ही खूप मोठा आवाज करता म्हणे, खूप गोंगाट होतो म्हणे तुम्हाला ठोकून जेव्हा तुमची वस्तू तयार करतात। तर लोखंडानं दिलेलं उत्तर इतकं अप्रतिम उत्तर आहे, त्याच्या उत्तरापासून पूर्ण ब्रह्मज्ञान आपल्याला समजू शकतं। अशा प्रकारचं म्हणतोय लोखंड, म्हणतोय की सोने दादा त्याचा असं आहे म्हणे की तुम्हाला ज्याच्याच्यानी ठोकतात किंवा ज्याच्याच्यानी मारतात तर सोन्याला लोखंडाने मारतात, तर तुमच्यात म्हणे तेवढा आपलेपणाचा भाव नाहीये, तुम्ही दोघं वेगवेगळी आहात, त्यामुळे त्यांनी तुम्हाला मारलं तर त्याचा आवाज पण होत नाही, त्याचा तुम्हाला तेवढा त्रास होत नाही। पण लोखंडाची वस्तू बनवताना लोखंडानेच मारलेलं असतं, जेव्हा आपलीच लोक
आपल्याला शिव्या देतात, आपल्याला मारतात, तेव्हा आवाज होणं हे स्वाभाविक आहे, असं लोखंड त्याला उत्तर देतं. जेव्हा हे सगळं विश्व आपलं वाटायला लागतं ना, तर एक एक माणसाला झालेला त्रास हा माझा त्रास आहे हे जाणवायला लागतं. त्यामुळे अष्टावक्र इथं पुन्हा पुन्हा सांगतायत की आपल्यामध्ये जेव्हा आपलेपणाचा भाव असेल, प्रसन्नता असेल, आनंद असेल, त्याच वेळी आपण हे समजू शकतोय की हे सगळं विश्व म्हणजे माझाच एक विस्तार आहे. हे अष्टावक्र जनक राजाला खूप कौशल्यपूर्वक समजून सांगत आहेत. वेगवेगळी उदाहरणं देत आहेत. जसं भांड्याच्या आतमध्ये आणि बाहेर दोन्हीकडेही आकाश असतं, त्याच पद्धतीनं आपल्या आतमध्ये आणि आपल्या बाहेर सुद्धा ईश्वर आहे. या ठिकाणी दोन गोष्टीचं अष्टावक्रांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. एक तर ईश्वर बाहेरच्या बाजूला आहे, आपल्या आतमध्ये नाहीये, बाहेर आहे. ही झाली पाश्चिमात्य संस्कृती. दुसऱ्या देशात हे असं समजलं जातं की ईश्वर आपल्या आत नाहीये, ईश्वर कुठंतरी बाहेर आहे. आणि तेव्हा ते काय करायला लागतात, ईश्वर जर बाहेर आहे, माझ्या आत कसा असू शकेल? मी तर वाईट आहे, मी तर पापी आहे, मी तर वासनेने भरलेला आहे, मी तर रोज लोकांशी वाईट वागतोय, मी चित्र विचित्र माणूस आहे, असं करून आपली स्वतःची आलोचना करतात, आपल्या स्वतःला कमी समजतात आणि समजतात की ईश्वर कुठंतरी लांब आहे, कुठंतरी दूर आहे, हे समजून घेतात. हे विदेशी लोकांचं काम, हे सांगतायत गुरुदेव. अच्छा, आपल्या इथं सुद्धा, आपल्या संस्कृतीत, हिंदू संस्कृतीत सुद्धा हे समजलंय की ईश्वर बाहेर नाहीये, ईश्वर आतच आहे. बाहेर काय? सगळं माया आहे, मायानी भरलेलं हे जगत आहे, हे समजतायत. आणि मग त्या जगाची निंदा करायला लागतात. हे संसार दुःखाने भरलेला आहे, याला शिव्या द्या, या संसारापासून दूर जा, म्हणून बाहेरच्या गोष्टीला शिव्या देतायत, त्याला वेगळं समजतायत. आणि ईश्वर आपल्यामध्येच आहे म्हणून बाहेर शिव्या देतायत. बघा, आतमध्ये ईश्वर नाहीये म्हणून आतल्या माणसाला शिव्या देणे, आणि बाहेर ईश्वर नाहीये म्हणून बाहेरच्या संसाराला शिव्या देणे, या दोन्हीही व्यक्तींना अष्टावक्र सरळ सरळ मूर्ख आणि मंद व्यक्तिमत्व असं सांगतायत. खरं ज्ञानीपणाचं लक्षण हे सांगतायत अष्टावक्र. इथं जनक राजाला एक विशेष गोष्ट लक्षात आणून देतायत. ईश्वर फक्त आत नाहीये, ईश्वर फक्त बाहेर नाहीये, तर ईश्वर सर्वव्यापी आहे. आपली जी आत्मा आहे ती सर्वकडे मौजूद आहे. हे अष्टावक्र विशेष ज्ञान जनक राजाला देत आहेत. आणि याच्यामुळेच आतमध्ये ईश्वर आहे तेव्हा आपण अंतर्मुखी होऊ शकतो, प्रसन्न होऊ शकतो, आनंदी होऊ शकतो, हे सांगतायत इथं. अहो, ज्या ईश्वराने ह्या संसार उभा केलेला आहे, ज्या ईश्वराने उभ्या केलेल्या संसाराला जर आपण शिव्या देत राहिलो, निंदा करत राहिलो, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, तर ईश्वराला थोडीच चांगलं वाटणार आहे. जशी एखाद्या पेंटरने पेंटिंग तयार केली आहे आणि तुम्ही त्या पेंटिंगची स्तुती केली, तर ऑटोमॅटिक स्तुती कोणाला जाते? पेंटरला जाते. तुम्ही त्या पेंटिंगला जर वाईट म्हणलात तर त्या शिव्या कोणाला जात आहेत? पेंटरला जात आहेत. तसं हे ब्रह्म, हे विश्व, हे संसार ईश्वराने तयार केलेला आहे. आपण जर संसाराला नाव ठेवली, लोकांना नावं ठेवली, तर ती नावं सगळी ईश्वराकडे जाते. आपण जाणते अजाणतेपणाने ईश्वराला नावं ठेवत आहोत. हा मोठा अपराध आपल्याकडून होऊ नये, हे अष्टावक्र इथं आपल्याला समजून सांगतायत. अशा प्रकारे ईश्वर आत आणि बाहेर दोन्हीकडे मौजूद आहे, हे वेगवेगळ्या पद्धतीने अष्टावक्र जनक राजाला समजून सांगतायत. आणि इतकं मोठं ज्ञान, इतकं गहर ज्ञान दिल्याच्या नंतर अष्टावक्र शांत बसलेत.
एक ज्ञानी माणसाचं हे लक्षण असतं पहा, फक्त बोलायचंच नाही तर ऐकून पण घ्यायचं. अष्टावक्र आता शांत बसलेत आणि शांत बसून हे निरीक्षण करतायत की आपण जे ज्ञान दिले जनक राजाला, तर जनक राजाला आता कितपर्यंत हे ज्ञान समजलंय हे समजण्यासाठी ते स्वतः आता शांत बसलेले आहेत. पुढे सांगतायत की सगळं जीवन अभिव्यक्त होणं, जीवनभर जे आपण प्रयत्न करतोय हे सर्वच्या सर्व अभिव्यक्त होणं खूप अवघड आहे. हे सांगतायत की आपला जो जन्म झालाय सूक्ष्मतेकडून आपला जन्म स्थूलतेकडे झालाय, आणि आता जे आपण जीवन जगत आहोत ते हे समजणं गरजेचं आहे की स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे जाणं हे म्हणजे जीवन सांगतायत. स्थूलता म्हणजे अनेकता, सूक्ष्मता म्हणजे एक, अनेकामधून एकच तत्व बघणे हे खरं ज्ञान आहे, हे इथं सांगतायत. विविधतेमध्ये जर अडकलो आपण, हे असं आहे, हे संसारात असं आहे, हे तसं आहे, विविधतेने भरलेला आहेच आपला संसार, तर या विविधतेमध्येच जर आपण अडकलो तर दुःखामध्ये जाणार. म्हणून सांगतायत अष्टावक्र की जसंही आपल्याला ज्ञान झाले, जसंही आपल्याला होश आलाय, की मग या विविधतेत न अडकण्याचं जे बंधन होतं आपल्याला, ते बंधन समजायला लागेल. जीवनात एक खूप मोठा टप्पा सांगितलाय की बंधन समजणे. जसंही आपल्याला हे बंधन समजायला लागेल, मग आपण याच्यातून बाहेर आलोय, आणि असेच बाहेर आलेले आहेत या ज्ञानामुळं जनक राजा. आणि मग जनक राजा एक उद्गार काढतायत आणि इतकंच म्हणतायत की अहो निरंजनो. एकदम भाव व्याकुळ होऊन जनक म्हणतायत अहो निरंजनो. म्हणजे सांगतायत की हो, आत्ता मला समजलं की हे अशा प्रकारचं ज्ञान आहे. आत्ता समजलं की मी आतून शांत आहे, मीच प्रसन्नता आहे, मीच आनंद आहे. किती दिवस मी या लोकांच्या बोलण्यापासून, या संसारापासून मी किती वेळा दुःखी झालोय, किती वेळा मी रडलोय, पण मला माहीतच नाहीये की आपल्या आतच खरी शांती आणि प्रसन्नता आहे. वाव, किती आश्चर्यकारक आहे हे. अहो निरंजनो, हे सांगतात जनक राजा. जनक राजांना इतकं आश्चर्य वाटलं हे ऐकून, आणि आश्चर्याने एकदम ते दचकून गेले. त्यांच्या आसनावरून जवळ जवळ ते उभंच टाकले आणि म्हणतात अहो निरंजन. इथं सांगतायत की भाषेच्या पुढे सुद्धा एक भाव असतो, आणि ते इतके भावना प्रधान झालेत. फक्त एकच म्हणतायत अहो निरंजनो, की किती आश्चर्यकारक आहे हे. आणि एक भाषेला एक अर्थ असतो, पण जो आपला भाव असतो ना, त्या भाव प्रगट करण्यासाठी कुठल्याच भाषेची गरज नाही. बघा, जगातली सगळी लोक जी हास्य करतात त्याची कुठची भाषा नाही, एकच भाषा आहे, हास्य. तसंच रडणं हे जे भाव आहे त्याला पण कुठली भाषा नाहीये. हसणं आणि रडणं जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं एक समान आहे. तर तसेच जनक राजा इथं भाव व्यक्त करतायत आणि म्हणतायत अहो निरंजनो, मी स्वतःला काय समजलो होतो, आणि मीच निरंजन आहे हे ज्ञान आता मला प्राप्त झालेले. हीच मी प्रकृती आहे. मी फक्त स्वतःला शरीर समजत होतो, आणि वेगवेगळी जी प्रश्न येत होती, समस्या येत होती, टेन्शन येत होतं, मी हेच टेन्शन आणि स्वतःला तणाव समजत होतो, पण मी याच्यापेक्षा खूप मोठा आहे हे मला आता समजलंय. अहो निरंजनो, सगळं माझ्याकडेच आहे, पण किती मोठी विडंबना आहे ही, की मला माहितीच नव्हतं की इतकं मोठं धन माझ्या आतच लपलेलं आहे. मी स्वतःलाच साकार समजत होतो, पण मी स्वतः एक निराकार आहे, मीच निरंजन आहे.
किती वेळा तरी मी या मोहामध्ये अडकलोय, अशांत झालोय, पण या मोहाच्या आणि अशांतीच्या पुढची जी शांती आहे, ती शांती मी स्वतः आहे, हे समजलं जनक राजाला. आणि बस अहो निरंजनो म्हणून एकदम स्तब्ध झालेत आणि शांत बसलेत. याच्या पुढचा भाग आपण उद्याच्याला बघूयात.